नमस्कार. मी तुषार भद्रे. भूमिशिल्प डिजिटलच्या मतदार चावडीवरती आज आपलं स्वागत करताना खरं तर मनामध्ये अनेक तरंग आहेत. भावना उचंबळून आलेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे की कालच म्हणजे 28 तारखेला महाराष्ट्राचे दादा असलेले अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं. कालचा संपूर्ण दिवस सर्व पत्रकारांच्या दृष्टिकोनामधनं सुद्धा सर्वांना सुन्न करणारा असा दिवस होता. साधारण 1975ची आणीबाणी आणि त्यानंतरचा सगळा जो काही राजकीय पट आहे महाराष्ट्राचा किंवा आपल्या जिल्ह्याचा किंवा पश्चिम महाराष्ट्राचा, तर ह्याचा एक राजकीय विश्लेषक म्हणून म्हणा किंवा राजकीय अभ्यासक म्हणून मी त्याचा एक साक्षीदार आहे. म्हणजे वसंतदादा पाटील असतील, यशवंतराव चव्हाण असतील आणि एकूणच त्यावेळेला असणारे जे काँग्रेस पक्ष, तर ह्या सर्वांचं ज्याला आपण म्हणतो ना की आपला हा सातारा जिल्हा बालेकिल्ला होता, पश्चिम महाराष्ट्र हा बालेकिल्ला होता, तर त्याच्यामुळं ते सगळं जे राजकारण होतं, मग ते बेरजेचं राजकारण असेल, फुटीचं राजकारण असेल, दुहीचं राजकारण असेल, ते अत्यंत जवळनं आम्ही अनुभवलेलं आहे. मी तर व्यक्तिशः अनुभवलेलं आहे. अजितदादांचा संदर्भ आज अत्यंत वाईट अर्थानं, अत्यंत दुर्दैवानं, अत्यंत दुःखद अंतःकरणानं आपल्यासमोर मांडत असताना मनाला आतून खूप यातना होत आहेत. कालचा दिवस तर पूर्णपणे काहीही करू नये सुन्न अवस्थेमध्ये गेला. आपल्या घरातलंच एक व्यक्ती गेलेला असावा अशा पद्धतीनंचा तो अनुभव होता. प्रत्यक्षामध्ये राजकारणाचा किंवा पक्षीय राजकारणाचा किंवा पक्षात असण्याचा असा काहीही संदर्भ नसताना सुद्धा अशी माझ्यासारखी अवस्था तमाम महाराष्ट्रातल्या नागरिकांची झालेली आहे. अजितदादा पवार यांच्याबद्दल बोलायचं झालं तर अजितदादा पवारांचं जे राजकारण होतं किंवा त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं, त्या वसंतदादा पाटील हे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्यामधली जी धडाडी होती, त्यांची कार्य करण्याची जी पद्धत होती, त्यांचा जो संपूर्णपणे ह्या प्रशासनावर असणारी कमांड होती किंवा मांड होती, तो गुणही अजितदादांच्यामध्ये होता. आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचं जे राजकारण होतं त्याला बेरजेचं राजकारण असं म्हणलं जायचं. एक सुसंस्कृत नेता म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जायचं. तर यशवंतराव चव्हाण साहेबांचं बेरजेचं राजकारण आणि सुसंस्कृतपणा हा सुद्धा अजितदादांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा घटक होता असं मला वाटतं. म्हणजे आपल्या हातून एखादी चूक घडली तर त्याचं प्रायश्चित्त घेण्याची आणि चुकीला चूकच म्हणण्याची अशी त्यांची वृत्ती होती. आज आपण जर पाहिलं तर अनेक असंख्य नेते, असंख्य कार्यकर्ते अत्यंत असुसंस्कृतपणे भाष्य करत असतात, भाषणं करत असतात आणि त्यांना आमच्यासारखे पत्रकार ज्या वेळेला काही प्रश्न विचारतात त्यावेळेला त्याचं ते समर्थन करतात किंवा मी असं बोललोच नाही आहे असं म्हणतात. पण अजितदादा पवार हा असा नेता होता की जे मी बोललो ते बोललोच आणि जे बोललो नाही ते नाही मी बोललो. माझ्या हातून काही चूक झाली असेल तर त्याचं प्रायश्चित्त घ्यायला मी तयार आहे आणि चूक झाली मी क्षमा मागतो इतकं स्पष्ट वक्तेपणा हा अजितदादांच्याकडं होता. मैत्रीला प्रचंड चांगला माणूस, विचाराला चांगला माणूस. म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाया होता. यशवंतराव चव्हाणांचा आदर्श हा त्यांचा पाया होता. जरी त्यांनी अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर जुळवून घेतलं तरीसुद्धा हा पाया ते विसरले नव्हते, वैचारिक बैठक ते विसरले नव्हते. आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्या युतीमध्ये सुद्धा सत्तेवरती उपमुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांनी जाहीर भाषणात ते म्हणायचे की जरी मी ह्यांच्याबरोबर असलो तरीसुद्धा शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे हा विचार आम्ही सोडलेला नाही आहे. एखादी चूक तिथं असतानासुद्धा जर आपल्याबरोबरच्या घटक पक्षांची झाली तर त्यांना ठणकावून सांगणारा असा हा नेता होता. अजितदादांनी कधीच जातीचं, धर्माचं राजकारण केलं नाही, कधीच नाही. तर त्याच्यामुळं अजितदादा मराठा होते पण त्यांनी मराठा म्हणून राजकारण केलं नाही. पण दुर्दैवानं असं म्हणावं वाटतं, मी जातीचा उल्लेख करणार नाही, परंतु मराठी एक नेता असा हरपला की महाराष्ट्राची मोठं नुकसान झालेलं आहे. म्हणजे भविष्यातलं आता असणारं जे राजकारण आहे ते काय कलाटणी घेणार. आणि जसं आपल्याला गोपीनाथ मुंडे गेले, विलासराव देशमुख गेले, प्रमोद महाजन गेले, आर आबा गेले, तर ही महाराष्ट्राची नेते मंडळी होती. महाराष्ट्रावरती त्यांचा पगडा होता, गावांगावावरती त्यांची पकड होती.
आणि त्यांच्यानंतर किंवा त्यांच्या पश्चात अर्थात आदरणीय शरद पवार साहेब आहेतच, परंतु आता शरद पवार साहेबांची एकूण वय आणि त्यांची असणारी आजही त्यांच्यावर झालेला जो आघात आहे, तर त्याच्यामुळं ज्यांची जी काही व्याकुळ अवस्था झाली ती आयुष्यात पहिल्यांदा आपण टी व्हीवरती पाहिलेली आहे. तर त्याच्यामुळं महाराष्ट्राला दिशा देणारा, दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणारा असा हा नेता होता किंवा असा हा मराठी नेता होता. आता ही जागा भरून कोण काढणार? कारण आपण जर संपूर्ण राजकारणाकडे बघितलं तर आपल्याला असा नेता दिसत नाही. अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण शोध घ्यायचा प्रयत्न केला तरीसुद्धा असा दिसत नाही की जो महाराष्ट्रव्यापी आहे, ज्याची प्रशासनावरती कमांड असू शकेल, ज्याचा सर्वसामान्य अगदी झोपडीपर्यंत संपर्क असू शकेल. अजितदादांना न ओळखणारा महाराष्ट्रातला एकही पत्रकार नसेल. अगदी अलीकडच्या काळात डिजिटल युगामध्ये जे छोटे आज जे काही असंख्य पत्रकार तयार झालेले आहेत, अशा पण पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दादांनी दिलं नाही असं कधीच झालं नाही. गमतीनं बाबा रे गप आता, हा नाही मी आता असं करतो, तूच इथं येऊन बैस, तूच बोल, असे गमतीनं ते म्हणायचे. पण कधी ते असं म्हणले नाही की बाबा तुझं वय काय, तुझी अक्कल किती, तू कोणाला प्रश्न विचारतोस, असं कधी त्यांनी कुठल्याही सामान्यातल्या छोट्या पत्रकाराबद्दल सुद्धा कधीही त्यांनी अशी अनास्था दाखवली नाही किंवा त्याचा अवमान केला नाही, अपमान केला नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अजितदादांची आणि माझी 3 वेळा भेट झालेली होती. 2 भेटी होत्या, त्या साताऱ्यामधल्या होत्या. काही पत्रकार परिषदांनिमित्तानं होणाऱ्या भेटी ह्या वेगळ्या असतात, पण व्यक्तिशः ज्या माझ्या 3 भेटी झाल्या त्यातली एक भेट मात्र खूपच कालचा दिवसभर मला ती सतत त्रास देत राहिली, दिवसभर मला ती आठवत राहिली. 2019ची जी काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये अजितदादांचे चिरंजीव पार्थदादा पवार हे निवडणुकीला उभे होते. सुरुवातीला त्यांच्या भाषणानंतर प्रचंड त्यांना ट्रोल करण्यात आलं आणि एकूणच सगळा एक गजब माजला. त्याच्यानंतर पार्थ पवारांच्या घरी असं सांगितलं गेलं की साताऱ्यामध्ये एक तुषार भद्रे नावाचा माणूस आहे की जो या पद्धतीनं ट्रेनिंग देऊ शकतो, भाषण कसं करावं, संवाद कसा साधावा, आणि त्याने असंख्य राजकीय मंडळींनासुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. जर त्यांना बोलवता आलं तर बोलवा. अचानक मला बोलवणं झालं. पुण्याला मी गेल्यानंतर हातामध्ये फक्त 5-6 दिवस होते, कारण माझा इथंसुद्धा निवडणुकीच्या निमित्तानं खूप कामं होती. पण मी 5च दिवस देईन असं मी त्यांना सांगितलं होतं आणि त्यांनी ते मान्य केलं होतं. आणि त्या 5 दिवसामध्ये जे काही पार्थदादा पवार यांचा माझा जो काही संवाद झाला, जे काही बोलणं झालं, जे काही शिकवणं झालं, त्याच्यामधनं त्यानंतरची त्यांची जी भाषणं झाली, तर त्याच्यामध्ये सामान्य माणसाला किंवा मतदारांनाही असा प्रश्न पडला किंवा पहिलं भाषण यांचं जे इतकं पडलं होतं आणि प्रचंड ट्रोल झालेले होते, परंतु 5-6 दिवसानंतरचं त्यांचं भाषण आहे, तर हे अक्षरशः एखाद्या फरड्या वक्त्याप्रमाणे आहे. आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरामध्ये मी एक मुक्काम केलेला होता आणि दादांच्याबरोबर मी जेवलेलो होतो, त्यांच्या फॅमिलीबरोबर होतो. तेव्हा बोलता असा विषय निघाला की बाबा तुम्ही कंटिन्यू हे करा, निवडणूक संपलेली, निकाल लागायला वेळ आहे, पण तुम्ही जर अधिक वेळ दिलात तर त्याचा फायदा होईल आम्हाला. त्यावेळी मी दादांना एकच प्रश्न विचारला होता की तुम्हाला काय अपेक्षित आहे. तेव्हा मला दादांनी जे उत्तर दिलं होतं ते फार महत्त्वाचं आहे. आणि मी का म्हणतोय की दादांनी कधीच जातीचा आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण केलं नाही. शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार हा त्यांच्या संपूर्ण विचार प्रक्रियेची ती बैठक होती. त्यावेळेला ते एवढंच म्हणाले की आमचं घराणं जे आहे किंवा माझा जो विचार आहे तो कुठल्याही जातीचं तेढ निर्माण करणं, धर्मामध्ये तेढ निर्माण करणं आणि राजकारण करणं असं आम्ही कधी केलं नाही, मी आयुष्यात कधी केलं नाही. जे काही तुम्ही सांगाल, जे काही तुम्ही करून घ्याल, जे काही तुम्हाला म्हणायचं आहे, तर त्याचा हा संपूर्ण पाया हा असला पाहिजे. मी त्यांचं जे काही ऐकलं आणि त्यांना म्हटलं की त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण चालतं, पक्ष कुठलाही असो, आणि तेच टिकणारं राजकारण आहे. तर त्या अनुभवांमधनं आणि ते त्यांच्या पद्धतीनं त्यांचा असं जो करडा आवाज होता त्या आवाजामध्ये ते बोलत होते आणि ते सगळं मला काल आठवत राहिलं. त्याच्यानंतर 1-2-3 वेळा गाठभेट झाली
अर्थात पुढं जो काही प्लॅन केलेला होता ते निवडणुकीचे निकाल वेगळे लागले कारणामुळं तो काही सक्सेस झाला नाही. पण तरीसुद्धा एक आत्मीयता, त्यांच्या घरामध्ये असणारं त्यांचं स्थान, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत जवळनं मी पाहिलेल्या होत्या. तर त्याच्यामुळं एक असा उमदा माणूस, मनाचा सच्चा माणूस हा आपल्यातनं निघून गेलेला आहे. आणि काहीही पक्षाचा संबंध नाही आहे, डे टू डे काही संपर्क नाही आहे, कुठलं काम नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. तरीसुद्धा कालचा दिवस हा माझ्यासुद्धा वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप चुटपुट लावून घेणारा गेला. चुटपुट लागली, अस्वस्थता जाणवली. अर्थात पत्रकारितेच्या बरोबरीनं मी कलावंत म्हणून काम करतो, रंगकर्मी म्हणून काम करतो. तर त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीकडे एक इमोशन्स नावाची जी गोष्ट असते, संवेदना नावाची जी गोष्ट असते, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अत्यंत जवळचा संबंध असल्याकारणामुळं प्रचंड अस्वस्थता जाणवली मला. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामधली अशी होती की आज आपण पाहतोय की यूट्यूबवरनं असेल किंवा काही चॅनलवरनं असेल, दादांचं जाणं हा घातपात आहे का, त्यांचा कोणी घात केला आहे का, दादांची संपत्ती किती आहे, दादांनी मागं काय ठेवलं आहे, अशा पद्धतीनं चर्चा होत आहेत. आणि त्या अशा चर्चा करायची ही वेळ नव्हती किंवा नाही आहे. पण तरीसुद्धा काही लोक TRPच्या नावाखाली, काही लोक आणि कुठल्या तरी गोष्टीमध्ये, काही लोक आपला अजेंडा राबवण्यासाठी म्हणून पुढच्या राजकारणाचा विचार काय असू शकेल किंवा कुठला अजेंडा आपण आता एक सेट करायचा म्हणून बोलत असतील. पण तरीसुद्धा कालपासून आजपर्यंत आज दादा आता आनंदात विलीन झालेले आहेत. पण तरी अजूनही ह्या पद्धतीनं यूट्यूबवर असेल म्हणा किंवा काही चॅनलवर असेल, ज्या काही चर्चा आहेत त्या चर्चा मात्र निश्चितपणानं अस्वस्थ करणार आहेत. ममता दिदींनी सांगितलं की हा घातपात आहे वगैरे आरोप केल्यानंतर ह्या वयामध्ये असा आघात आपल्याला वरती झालेला असताना शरद पवार साहेबांना माध्यमांच्या समोर येऊन सांगावं लागलं. त्यावेळेला शरद पवारांची अवस्था पाहिल्यानंतर सामान्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आतून भडभडून आल्याशिवाय राहिलं नसेल की ह्याचं राजकारण करू नका, हा केवळ अपघात आहे आणि त्याच पद्धतीनं ह्याच्याकडं बघा. तेव्हा दादांच्या जाण्यामुळं महाराष्ट्राच्या आणि मराठी असणाऱ्या अशा ह्या महाराष्ट्रामधला असा नेता गेलेला आहे की महाराष्ट्राच्या पुढचं जे राजकारण आहे त्या राजकारणाचं नेमकं काय होईल, काय इक्वेशन नवीन तयार होतील हे आपल्याला आज सांगता येत नाही. आणि ही आपण एक कुठलाही मोठा माणूस गेल्यानंतर म्हणतो की एक पोकळी निर्माण झाली आणि भरून कुणी काढू शकणार नाही. तर ही केवळ पोकळी नाही आहे, प्रचंड मोठी दरी निर्माण झालेली आणि हे भरणं अशक्य आहे. दादांना भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं, भूमिशिल्प डिजिटलचे संपादक पद्माकर सोळवंडे यांच्या वतीनं आणि तमाम पत्रकारांच्या वतीनं, तमाम सातारकरांच्या वतीनं, सातारा जिल्ह्याच्या वतीनं विनम्रपणे मी श्रद्धांजली वाहतो. अर्थात शो मस्ट गो ऑन. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रचार सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपण मतदार चावडी नावाचा हा जो उपक्रम सुरू केलेला होता तो सुरू केला. त्याचा पहिला एपिसोड आहे, त्याचं असंख्य प्रेक्षकांनी, मतदारांनी चांगलं स्वागत केलं त्याचं. पण परंतु कालच्या घटनेमुळं, दादांच्या जाण्यामुळं एकूणच सर्वत्र जी काही एक भयानक अशी अवस्था निर्माण झालेली आहे, शांतता पसरलेली आहे. उमेदवारांना सुद्धा समजेना की आपण आता लोकांच्यापर्यंत कसं जायचं, अशीही अजून अवस्था आहे. पण तरीसुद्धा शो मस्ट गो ऑन हे पुढं आपल्याला गेलं पाहिजे. पत्रकारितेचा धर्मही सांभाळला पाहिजे. असंख्य पत्रकारांनी डोळ्यामध्ये पाणी असताना सुद्धा आज लेखणीनं दादांच्याबद्दल भरभरून लिहिलेलं आहे. तर त्याच्यामुळं पुन्हा एकदा आपण ह्या मतदार चावडीकडं दादांना श्रद्धांजली वाहून फिरतो आहोत. आता एकूण आपल्या जिल्ह्यामधलं जे राजकारण आहे, म्हणजे आता ज्या वेळेला घड्याळ आणि तुतारी हे एकत्र आलेले आहेत, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवतील अशी साधारणपणे आपण चर्चा त्याची केली आणि त्याच पद्धतीने ही निवडणूक येते आहे, पुढं जाते आहे. फक्त 1-2 मतदारसंघ सोडले किंवा गण किंवा गट सोडले तर मला असं वाटतं की घड्याळ आणि तुतारी यांच्यामध्ये सामना नाही आहे. घड्याळ मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे, कमळ तर सर्वत्र आपल्याला दिसतंय, मशाल आहे, धनुष्यबाणसुद्धा आहेत. म्हणजे हे मी चिन्ह सांगतो एवढ्यासाठी की बाबा ते पक्ष सगळे त्या या निवडणुकीमध्ये आहेत.
कमळाचा जर विचार केला तर येळगाव नावाचा जो काही एक गट आहे त्या गटामध्ये त्यांचा उमेदवार नाही, कारण तिथं उदयसिंह विलासराव पाटील काका पाटील तर यांचे चिरंजीव उभे आहेत. तर त्या ठिकाणी ते एकटे आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये फक्त एक अपक्ष उमेदवार उभे आहेत. बाकी सोडलं तर मला असं वाटतं की सर्वत्र कमळ 65च्या 65 गणामध्ये आपल्याला उभं राहिलेलं दिसतंय. 130 गण आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र कमळही आपल्याला आहे असं दिसतंय, अशी परिस्थिती आहे. महाबळेश्वरमध्ये 2 गट आहेत तर 4 गण आहेत. वाईमध्ये 4 गट आहेत आणि 8 गण आहेत. खंडाळ्यामध्ये 3 गट तर 6 गण आहेत. फलटणमध्ये 8 गट आणि 16 गण आहेत. माणमध्ये 5 गट आणि 10 गण आहेत. खटावमध्ये 7 गट आणि 14 गण आहेत. कोरेगावमध्ये 6 गट 12 गण आहेत. साताऱ्यामध्ये 8 गट आणि 16 गण आहेत. जावळीमध्ये 3 गट आणि 6 गण आहेत. पाटणमध्ये 7 गट आणि 14 गण आहेत आणि कराडमध्ये 12 गट आणि 24 गण आहेत. म्हणजे आपण जर गटांचा विचार केला तर कराडमध्ये सर्वाधिक गट आहेत आणि एकूण गटांची संख्या जी आहे म्हणजे जिल्हा परिषदेसाठी जे उमेदवार उभे राहिलेले आहेत ते 65 गट आहेत. आणि गणांचा जर विचार केला तर 130 गण आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांचे मिळून. आणि त्याच्यामध्ये सुद्धा कराडमधले जे गण आहेत ते 24 गण आहेत तर ते सर्वाधिक आहेत. अशी साधारणपणे परिस्थिती आहे गट आणि गणांची. आपण मागच्या विश्लेषणामध्ये असं म्हणलेलं होतं की भारतीय जनता पार्टी असेल किंवा घड्याळ असेल किंवा तुतारी वाजवणारा माणूस असेल, धनुष्यबाण असेल, त्याच्याबरोबरीनं मशाल असेल, म्हणजे हे जे वेगवेगळे पक्ष आहेत पण त्याच्यामध्ये हाताचा पंजा मात्र फार कमी प्रमाणामध्ये दिसतोय किंवा काही ठिकाणी दिसत नाही आहे. तर अशा पद्धतीनं आपण एक त्याचं विश्लेषण मांडताना असं म्हटलं होतं की लोकशाहीमध्ये एकूणच काँग्रेस पक्ष म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जो आहे त्या काँग्रेस पक्षाची पिछेहाट जी आहे संपूर्ण देशभरामध्ये त्याच्यामध्ये म्हणजे मागास एक म्हणलं गेलेलं होतं की संपूर्ण देशामधली काँग्रेस संपली तरीसुद्धा सातारा जिल्ह्यातली काँग्रेस संपणार नाही आणि सातारा जिल्ह्यातली काँग्रेस संपली तरी कराड तालुक्यातली काँग्रेस संपणार नाही. तर अशा पद्धतीने एक विश्लेषण 1980 ज्या वेळेला म्हणजे जनता पक्षाचं 77 साली राज्य आलेलं होतं आणि त्याच्यानंतर तर त्यावेळेला असं एक मांडणी केली गेली होती आणि पुन्हा एकदा बाउन्स बॅक करून इंदिरा काँग्रेस म्हणून काँग्रेस पुढं आलेली होती. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी झाली आणि आता 2029 साली ह्या राष्ट्रवादी काँग्रेसला 30 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि म्हणजे अशी ती आता एकूण तरुण असणारी अशी ती पार्टी होती आणि त्याचं तरुण नेतृत्व म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे पाहिलं जात होतं. आणि त्यांची ही एक्झिट आहे ती संपूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा एक फार मोठी हानी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असं एक आपल्याला म्हणता येईल. पण काँग्रेस म्हणजे हाताचा पंजा ह्या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहे. म्हणजे मी आमच्या काळामध्ये असं पाहिलेलं आहे की जिकडं तिकडं फक्त काँग्रेस, मग बैलजोडी असेल, गाय वासरू असेल, त्यानंतर आलेला हाताचा पंजा असेल, बाकी काहीही दिसायचं नाही. आणि आज 2026 साली मात्र ही जी काही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक होती आहे तर त्या निवडणुकीमध्ये आपल्याला काय दिसतंय तर पाटण तालुक्यामध्ये गणामध्ये 2, गटामध्ये एकही उमेदवार नाही. कराडमध्ये गणामध्ये 8 तर गटात 2. वाईमध्ये गणामध्ये 1, गटामध्ये 1. खटावमध्ये गणामध्ये 2, गटामध्ये कोणीही नाही. कोरेगावमध्ये गणामध्ये 5 तर गटामध्ये 1. महाबळेश्वर, जावळी या 2 तालुक्यात तर कुठंही हाताचा पंजा नाही. खंडाळ्यामध्ये गणामध्ये केवळ 1 उमेदवार. सातारा तालुक्यामध्ये सुद्धा कुठंही हाताचा पंजा नाही. फलटणमध्ये गटामध्ये 1च उमेदवार उभा आहे आणि माणमध्ये 1 गण आणि 1 गट. एकूण जर संख्या आपण काढली तर 130 गणांपैकी फक्त 21 गणांमध्ये हाताचा पंजा आहे आणि 65 जे गट आहेत जिल्हा परिषदेचे त्याच्यामध्ये केवळ 5 गटांमध्ये हे आपल्याला हाताचा पंजा हे चिन्ह घेऊन काही उमेदवार निवडणूक लढवत आहेत. गणांचा विचार केला तर 16% सुद्धा उमेदवार आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडं म्हणजे हाताचा पंजाकडं नाही आहेत. तर 65 पैकी अवघे 5 म्हणजे 10% पण नाही, 1% पण नाही. अशा पद्धतीनं हे आपल्याला त्या ठिकाणी केवळ 5 गटामध्ये उमेदवार उभे आहेत.
तर मला असं वाटतं की एकूणच भारतीय राजकारणाचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाची जी ही पिछेहाट आहे, तर ही पिछेहाट ही जीवघेणी आहे निश्चितपणानं लोकशाहीच्या दृष्टिकोनातनं. तर त्याच्यामुळं आपण त्यावेळेला बोललेलो होतो, काही लोकांच्या प्रतिक्रिया अशा आलेल्या होत्या की तुम्ही म्हणताय ते बरोबर नाही आहे, असं काही नाही आहे वगैरे, मोठ्या प्रमाणामध्ये हाताच्या पंजावर सुद्धा उमेदवार उभे राहणार आहेत, असं एक प्रतिक्रिया मिळालेल्या होत्या. आणि म्हणून आज ह्या चावडी मतदारांची या दुसऱ्या भागामध्ये अजितदादांना श्रद्धांजली तर आहेच, आणि त्याबरोबरीनं आपण थोडंसं राष्ट्रीय काँग्रेस पक्ष म्हणजे हाताच्या पंजाची नेमकी काय परिस्थिती आहे, तर ही आपल्यासमोर या ठिकाणी मी मांडलेली आहे. अर्थातच आत्ताच्या ह्या निवडणुकीमधली सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कार्यकर्ते भिरभिरलेले आहेत, मग ते घड्याळाचे असो नाही तर तुतारीचे असो. तुतारी आणि घड्याळ यांच्यामध्ये फक्त दोन ठिकाणीच तुतारी पण उभी आहे, घड्याळ पण उभं आहे आणि त्यांचा सामना आहे. पण अदरवाईज घड्याळ जिथं आहे तिथं तुतारी नाही आहे आणि तुतारी जिथं आहे तिथं घड्याळ नाही आहे, एक दोन ठिकाणं सोडल्यानंतर. तर त्याच्यामुळे हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट म्हणून आपण ते पक्ष पुन्हा एकत्र येणं किंवा आणले जात आहेत असे, आणि तीच इच्छा होती अजितदादांची आणि त्यांनी ती पुण्यामध्ये बोलून दाखवलेली होती की बाबांनो आम्ही दोघं एक आहोत आणि एक झालेलो आहोत, असं चिंचवडमठच्या सभेमध्ये दादा बोललेले पण होते. तर त्याच्यामुळं आता हे एकत्र जरी आले तरीसुद्धा आत्ता अशी अवस्था आहे की निर्णायकी अवस्था आहे असं एक साधारणपणे दिसतंय. तर त्याच्यामुळं आता ह्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत, जे मंत्री आहेत, जे खासदार आहेत राज्यसभेचे, तर यांची जबाबदारी मोठी वाढलेली आहे की अशा अवस्थेमध्ये सामान्य माणसापर्यंत पोहोचून पुन्हा एकदा घड्याळ म्हणा किंवा जी काही तुतारी आहे तर त्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निवडून आणायचं. कसं आणायचं तर ह्याच्या संदर्भामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रमावस्था आहे आणि सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये सुद्धा निश्चितपणानं अशी अवस्था त्यांची झालेली असेल की नेमकेपणानं आपण काय करायचं. कारण एक नेता गेल्यानंतर म्हणजे अजितदादा पवार आहेत म्हणल्यानंतर सुप्रियाताई सुळेसुद्धा म्हणायच्या की दादा माझ्या पाठीशी आहे. आणि सामान्यातल्या सामान्य एखाद्या गटामध्ये किंवा गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ्यावरती किंवा अजितदादांच्या विचारानं उभा राहिलेला माणूससुद्धा अगदी छाती ठोकपणे म्हणायचा की बाकी कोण नाही, दादा माझ्या पाठीशी आहेत. असं दादा नाही आहेत. आणि दादा नसताना होणारी ही जी निवडणूक आहे तर ह्या निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांपासून उमेदवारापर्यंत कार्यकर्त्यांच्यापर्यंत एक जी काही सुन्न अशी अवस्था आहे, तर ह्याच्यामधनं बाहेर पडून हे निवडणुकीला सामोरे त्यांना जावं लागणार आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला आपण म्हणतो की दादांना श्रद्धांजली ही द्यावी लागणार आहे, काम करून लोकांच्यापर्यंत पोचवून त्यांचा विचार पोचवून अशी परिस्थिती आहे. परंतु आपण त्याचं जे काही राजकीय नेमकं काय होणार आहे, उद्या कमळ किती निवडून येणार आहे किंवा घड्याळ राष्ट्रवादी किती आपली बाजू मजबूत करणार आहे आणि पुढे येणार आहे ह्याचं विश्लेषण आपण करू. परंतु अजितदादांना श्रद्धांजली देत असताना आज जे काही संपूर्ण जिल्ह्यामध्ये उमेदवारांच्यामध्ये, नागरिकांच्यामध्ये, मतदारांच्यामध्ये आणि नेत्यांच्यामध्ये, आमदारांच्यामध्ये, मंत्र्यांच्यामध्ये जी काही संभ्रमित अशी अवस्था आहे, काय नेमकेपणानं करायचं, तर मला असं वाटतं की ते सगळं बाजूला टाकून आधी लगीन कोंडाण्याचं अशा पद्धतीनं आता त्यांनी या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे असं मला वाटतं. अत्यंत दुःखद अंतःकरणानं आज या ठिकाणी मी थांबतो आणि पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यातल्या तमाम पत्रकारांच्या वतीनं, भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं, भूमिशिल्प डिजिटलचे संपादक पद्माकर सोळवंडे यांच्या वतीनं मी आदरणीय, वंदनीय, सन्माननीय महाराष्ट्राचे दादा असलेले वसंतदादा पाटलांच्या नंतर दादा हे बिरुद मिरवणारे असे आणि एकच वादा अजित दादा असं जे म्हणलं जायचं, तर जो वादा त्यांनी केला तो कधीच त्यांनी तोडला नाही. जो वादा किया वो निभाने वाला ऐसे ये दादा थे. मग आपल्या कास्टचं असणारं धरण जे झालेलं आहे त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देणं असेल, साताऱ्यामध्ये जी काही आदर्श अशी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टनं निर्माण केलेली स्मशानभूमी असेल, कैलास स्मशानभूमी असेल, आपण जे पाहतोय ते स्टेडियम असेल किंवा असंख्य अशा गोष्टी सांगता येतील, त्याच्यामागं खंबीरपणे दादा उभे होते. आणि म्हणून काही कार्यकर्त्यांना नेमकं बळ मिळालं. आणि दादांचं दुसरं एक वैशिष्ट्य होतं
की तो कोण आहे हे ते पाहिजे नाहीत, ना त्याचा जात पाहिजे, ना त्याचा धर्म पाहिजे, नाही तो कुठल्या पक्षाचाही काही नाही. पण एखादा जर कार्यकर्ता हा प्रामाणिकपणे आणि उत्तम काम करणारा असेल तर त्याच्यामागं दादा खंबीरपणे उभे राहायचे. तर त्याच्यामुळं अशा ह्या खंबीर दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. तूर्त इथं थांबतो. नमस्कार.